आज तुम्हाला दाखवणार आहोत एक झटपट आणि टेस्टी रेसिपी, दाल फ्राय. फक्त काही मिनिटातच तयार. चव मात्र जबरदस्त, तेही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने. ही दाल फ्राय अगदी हेल्दी बनवण्यासाठी एक ट्रिक सांगितली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला 1 कप तूर डाळ घेऊयात आणि ती स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घेऊयात. डाळ स्वच्छ धुवून झाली की डाळीच्या तिप्पट पाणी टाकूयात. अर्धा चिरलेला टोमॅटो टाकूयात. हिंग 1 चिमूटभर आणि हळद पाव चमचा टाकूयात. तेल 1 ते 2 चमचे टाकूयात. हा कुकर गॅसवर ठेवून 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊयात, म्हणजे डाळ चांगली शिजेल. अर्धा इंच आलं घेऊयात. 10 ते 15 लसूण पाकळ्या घेऊयात आणि आले आणि लसूण व्यवस्थित चॉप करून घेऊया. 2 शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. दाल फ्रायसाठी आता आपण फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकूयात. तेल चांगले तापले की त्यामध्ये थोडे जिरे फोडणीसाठी टाकूयात आणि जिरे थोडे तडतडले की लगेचच अखंड असा गरम मसाला जो घेतला आहे तोही टाकूयात. मसाला टाकल्यानंतर लगेचच 1 चिरलेला बारीक कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊयात. आता यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूयात आणि त्याचबरोबर आले लसूण 1 चमचा टाकूयात. कांदा चांगला परतत आला की त्यामध्ये पुन्हा अर्धा टोमॅटो चिरून टाकूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. यामध्येच 1 चमचा मीठ टाकून हलवून घेऊयात, म्हणजे टोमॅटो लवकर भाजला जाईल. लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे 1 ते 2 चमचे टाकूयात. यानंतर धने जिरे पूड टाकून शिजलेली डाळ टाकूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि क्रीम टाकून डेकोरेट करूयात. आपली दाल फ्राय रेडी आहे. आता आपण मस्त असा तडका करूयात. एका तडका पॅनमध्ये तेल किंवा तुपाची फोडणी करून थोडेसे जिरे, कढीपत्ता, आले लसूण आणि त्याचबरोबर लाल सुकी मिरची, हिंग आणि हळद टाकून हा तडका आपल्या दाल फ्रायवर टाकूयात. मस्त अशी झणझणीत फोडणी झालेली आहे आणि आपला दाल तडका म्हणजेच दाल फ्राय रेडी आहे. याला तुम्ही दाल तडका म्हणू शकता किंवा दाल फ्रायही म्हणू शकता. ही सोपी आणि चविष्ट दाल फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ट्राय करून कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भन्नाट रेसिपींसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.